नमस्कार माझ्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉकर्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, इंटरनेटच्या जगामध्ये सगळं काही बदलत आहे, सगळं काही वेगाने वाढत आहे. मी तुझी तोंडी परीक्षा घेणार डायरेक्ट आपले काय असं कसं डायरेक्ट? काही नोटीस बिटीस दिली नाही? तसं सरप्राईज टेस्ट ओके. तर पुढचा प्रश्न नीट उत्तर हवंय आणि मला इयत्ता पहिलीची नाती अशी सांगा. गोष्ट सांगणार आहे, वडिलांच्या वडिलांना जेणेकरून काय तुम्हाला म्हणतात? शांताराम. जबरदस्त. काय हे? माझ्या वडिलांचं नाव शांतारामच होतं. खेळायचो एकमेकांसोबत हसून खेळून राहायचो. दिवस कसा गमतीचा जायचा. आपल्या जुन्या आठवणी आपण विसरून कसं चालेल. कधी ना कधी कोणत्या नाही कोणत्या आठवणी आपल्याला येतच असतात. तर अशीच एक आठवण म्हणून मी या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिलीची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, गोष्ट सुरू करूयात. दिनू शाळेतून घरी निघाला उंदीर होता. आज जाणार आकाशात मान बाहेर वादळ काढणार होते. इथं थोड्या असणार वेळातच खाली पावसाला बेलेड सुरुवात झाली. बेलेडवर आकाशातून त्याची पाण्याचे मान थेंब खाली येत इकडे होते. बदाम दिनूला त्याची गंमत इथं वाटली. काजू ठेवलेले दिनू असणार थेंबाला तो म्हणाला, असा बघणार "थेंबा, अरे थेंबा, बदाम माझ्या अरे थेंबा, काजू थेंबा, अच्छा थेंबा." निकला भाऊ से टक्कर लेने भाऊ क्या मामूली आदमी नहीं है, एकदम भंगार आदमी है भाऊ. गेलेली कॅसेट आहे पण भुकल्याला. आकाशात गेलास कसा हे काही कळाले नाही मला. थेंब म्हणाला, अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप तापतो. आमची वाफ होते. वाफ हलकी ये हलकी काली असते. काली आंखें ती वरवर आकाशात जाते. ये भगुले मग जायचा वाफेचे ढग तयार तोंड. होतात. ढगाला हे गारवा शंभरासारखं वारा लागतो. तोंड. मग आम्ही खाली येतो. तुम्हाला पाणी कोणता द्यायला. याला याची नदी, दोन बोटे नाले, छाटा तळी भरायला. आणि ज्या दोन चिंचा तर याने मित्रांनो, ही पाडल्यात गोष्ट तुम्हाला त्याच आठवते जागेवरती का? दोन बोटे ही गोष्ट लटकवा. इयत्ता नव्हतं पण त्यांनी पहिलीमध्ये फक्त चिंचा आपल्याला पाडल्या त्याला शिकायला होती. एवढी मोठी शिक्षा कशाला? अजून अशीच एक गोष्ट. आज एका त्याने तळ्यात दोन चिंचा बेडूक पाडल्यात, होते. उद्या तो पेरू एकदा पाडेल. त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार? वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका दगडाचे पाय आहेत हे काल लक्षात शेजारची मुलगी माझ्याकडे बघून बेडकांनी हसली. पटापट मग मी तिला पाण्यात 50च्या उड्या नोटवर माझा नंबर लिहून दिला. तर तिने त्या मित्रांनो, पैशाची पाणीपुरी खाल्ली. अशा दोन मग त्या गोष्टी, पाणीपुरीवाला या तुम्हाला गोष्टी 10 वेळा जेव्हा मेसेज पण आला मी कशी वाटली वाचतो, पाणीपुरी. जेव्हा पण मला कुठं बघायला मिळतात. इयत्ता पहिलीचे पुस्तक माझ्या भाषेच्या पुस्तकामध्ये सुद्धा मी हे बघितलं आणि मला जुन्या आठवणी आल्या. तर मला वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुझ्यासाठी माझा एक व्हिडिओ उकाणा बनवण्याचा घेतो. उद्देश फक्त एवढा चांदीच्या ताटणात जुन्या आठवणी विसरून बटाट्याची चालणार भाजी, कसे. या भाजी, इंटरनेटच्या जगात तुझी बहीण आपण माझी, सर्व काही आणि मी ता- नवीन नवीन तुझा तंत्रज्ञान उडीगत वाढल्यामुळे सर्व काही जाजी, नवीन नवीन जे, अनुभवतोय. वर पण बाची. आपल्या जुन्या आठवणी आपण विसरून जातोय. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. त्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवतोय. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्या दिवशी रोहन काय करत होता शाळेपाशी? करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोरी बघायला बघत मिळतील. होता? तुम्हाला नवनवीन कसं व्हिडिओ बघत बघायचे होता? असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्या लगेच नोटिफिकेशन येईल. पहिले बोले कशी तुम्हा सर्वांचा दिवस चांगला गेला असेल. तुम्हा सर्वांना ब्ल्यू कलर होता दीपावलीच्या आणि खूप इथं खूप लाल शुभेच्छा. कलर होता. काय कपडे धुते धन्यवाद तू? मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अरे मम्मी मला तसं नव्हतं बोलायचं होतं. ते चाललं असतं, निळा कलर पण चालला असता. रात भर खांस रहा था. जा जाकर मेरे बाटले से 2 घूंट मार ले जा. क्यों? दारू पीने से खांसी चली जाएगी क्या? अरे दारू में मेरा बाप का गराज चला गया, पूरा प्रॉपर्टी चला गया, खुद मेरा बाप चला गया. तेरा खांसी क्या नहीं जाएगा रे? जेवण कोणी बनवलंय? तुझ्या बहिणीने बनवले. एक नंबर. तिच्या हातचं जेवण, तिच्या हाताला चव एक नंबरच आहे भाई. साईन कर इथं. तुझ्या घरातला हिस्सा आजपासून संपला. अरे मी फक्त नॉर्मल मला बोलतोस काय तू? मम्मी, मी पुस्तक लिहिले, वाचशील? हे बघ, पुस्तक. देवा, याची थोडी बुद्धी वाढव.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील. धन्यवाद.